नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 जानेवारी 2024 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात गेल्या 24 तासामध्ये किती घट झाली आहे, नदीतलं पाणी कितीनं कमी केलं आहे, उजनी धरणातून सोडण्यात येणारं कालव्याचं पाणी किती चालू आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 491.250 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1846.74 दशलक्ष घनमीटर अर्थात 65.21 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा केवळ 43.93 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 1.55 TMC. फक्त 1.5 TMC पाणी आपलं उजनी धरणात उपयुक्त साठ्यामध्ये राहिलेलं आहे. तेही येत्या 2-3 दिवसामध्ये संपून जाईल आणि 20 जानेवारीच्या नंतर आपलं उजनी धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. टक्केवारी बघितली तर फक्त उजनी धरण आता सध्याला 2.90% आलेलं आहे. तेही 3% पाणी म्हणजे 2.90% पाणी पुढील 2-3 दिवसामध्ये संपून जाईल आणि बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे. काल 5.3 होता, तो आज 5.26 मिलीमीटर एवढा झालेला आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 297 क्युसेकचा विसर्ग चालू आहेच. सिनामाडा उपसा सिंचनमधून 297चा विसर्ग चालू आहेच. दहेगाव उपसा सिंचनमधून फक्त 40 क्युसेकचा विसर्ग सध्याला कमी केलेला आहे, म्हणजेच 80 क्युसेकचा विसर्ग तिथून चालू आहे. तर कालव्यातून 2500 क्युसेकचा विसर्ग चालू केलेला आहे आणि बोगद्यामध्ये मात्र 270 क्युसेकचा विसर्ग तेवढाच ठेवला आहे. खरं तर बोगदा वाढवण्याची गरज आहे, कारण बोगदा वाढवला तर सीना नदी काठचे जे बंधारे आहेत ते भरले जातील आणि पुढील 2-3 महिने तरी सुसह्य जातील. पुढच्या उन्हाळ्यामध्ये सगळ्याला त्रास होणार आहे पाण्याचा उजनी धरणाच्या ढिसाळ नियोजनामुळं, परंतु बोगद्यातून पाणी वाढवून त्या सीना नदीवरचं जे बंधारे आहेत ते बंधारे भरून घेतले पाहिजेत. एक बंधारा पूर्ण भरलेला आहे, एक बंधारा कोरडा आहे, तो काल आपण व्हिडिओमध्ये दाखवलाच. खरं तर असं व्हायला नाही पाहिजे. तर सध्याला भीमा नदीमध्ये जे पाणी सोडलं होतं, भीमा नदीत डायरेक्ट धरणातून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलं आहे. ते जवळपास 1400 क्युसेक होतं, ते बंद करण्यात आलं आहे. परंतु पॉवर हाऊसमधून जे 1600 क्युसेकचं पाणी सोडण्यात येतं आहे ते भीमा नदीत जातं आहे. त्यामुळे भीमा नदी बंद केली असं म्हणता येणार नाही, परंतु 1600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून पॉवर हाऊस मार्गे भीमा नदीमध्ये सोडला जात आहे. तो कदाचित 1-2 दिवसात बंद करण्यात येईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.